नमस्कार. रोज लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक असं काय बनवायचं हा प्रश्न पडत असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. तर आज आपण भरपूर प्रोटीननी भरलेला पोटभरीचा नाश्ता बघणार आहोत. आज आपण मस्त अप्पे बनवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे भाजले गेलेले आहेत आणि याला सुंदर अशी जाळीही सुटलेली आहेत. अगदी मस्त कलर आलेला आहे. कोणताही एक्स्ट्रा कलर न वापरता सुंदर असे हिरवेगार अप्पे बनवलेले आहेत. हे अप्पे आपण खास मुगापासून बनवलेले आहेत. अगदी झटपट कृती आहे, झटपट बनते आणि पौष्टिकही आहे. चला तर मग वेळ न घालवता हे अप्पे कसे बनवायचे ते पाहूयात. तर पौष्टिक असे हे अप्पे बनवण्यासाठी मी इथे 1.5 वाटी मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. मूग छान भिजलेला आहे. हाताने दाबला तरी छान असा दबला जातोय. तर आता हे जर तुमच्याकडे अख्खे मूग नसतील तर तुम्ही याऐवजी मोड आलेल्या मुगाचाही वापर करू शकता. तर मूग स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवून घ्यायचे. आता हे भिजवलेले मूग जे आहेत ते आपण एखाद्या मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत. तर पाणी न घालता इथे मी अर्धे जे मूग आहेत ते मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहे. तर अर्धे मूग आधी आपण छान बारीक वाटून घेणार आहोत. मिक्सर जारचं झाकण लावून यामध्ये पाणी न घालता आपण दरदरीत असं हे छान वाटून घेणार आहोत. मूग पूर्ण सगळे बारीक झाले पाहिजेत. तर तुम्ही पाहू शकता इथे मी 2 ते 3 वेळा मूग छान फिरवून घेतलेले आहेत आणि याची छान अशी पेस्ट झालेली आहे. तर आता ही पेस्ट आपण एखाद्या बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि राहिलेले पूर्ण मूग जे आहेत ते आपण मिक्सर जारमध्ये घेतलेले आहेत. आता या मुगाला सुंदर असा हिरवा कलर आहे. आणखी जास्त हे पौष्टिक बनावेत म्हणून यामध्ये मी मुठभर पालक घालते. पालकाने हा पदार्थ पौष्टिकही होणार आहे आणि याला सुंदर असा हिरवा कलर येणार आहे. आता तिखटपणासाठी इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे. तुमच्या तिखटानुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. लहान मुलांना बनवत असाल तर थोडं कमी तिखट केलं तरीही चालेल. आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. आपण याची छान पेस्ट करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की याची सुंदर अशी पेस्ट झालेली आहे. कलरही छान हिरवागार आलेला आहे. तर आता ह्यामध्येच आपण 2 चमचे दही घालणार आहोत. अगदी घट्टसर असं फ्रेश दही आहे. याला अजिबात आंबटपणा नाही आहे. सोबतच छोटी 1 वाटी बारीक रवा मी यामध्ये घातलेला आहे. आता रवा घातल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पुन्हा पाणी घालणार आहोत. साधारण 1 ते 2 चमचे मी यामध्ये पाणी घातलं आहे आणि आता हे पुन्हा मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत. तर हे मिक्सरला फिरवल्यामुळे काय होणार आहे, रव्याच्या गाठी गुठळ्या होणार नाही आहेत आणि हे एकसारखं छान बारीक होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता याची सुंदर अशी पेस्ट झालेली आहे. तर आता आपण हे सगळं एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर आपण हे सगळं एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर जरासं फेटून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायचं जेणेकरून यामध्ये छान अशी एअर तयार होईल. तर आता हे व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत, यावरती झाकण ठेवणार आहोत आणि हे 10 ते 15 मिनटं असंच ठेवणार आहोत. रवा जो आहे तो फुलायला वेळ लागतो त्यामुळे आपण झाकण ठेवून हा 10 ते 15 मिनटं साईडला ठेवणार आहोत. तर आपलं मिश्रण फुलतंय तोपर्यंत आपण इथे चटणीची तयारी करूयात. तर एक मिक्सर जारचं भांडं घेतलं आहे. यामध्ये मी छोटी 1 वाटी भरून डाळवं घेतलेलं आहे. भाजकी डाळ किंवा फुटाण्याची डाळही म्हणतात. सोबत यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे तिखटपणासाठी. आता यामध्ये मी दाण्याचा कूट घालणार आहे. तर साधारण 2 ते 3 चमचे मी यामध्ये भाजक्या दाण्यांचा कूट घातलेला आहे. याऐवजी तुम्ही शेंगदाणे भाजून घातले तरीही चालतील. आता याला चटणीला छान कलर यावा म्हणून मी यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे. साधारण मुठभर कोथिंबीर घातली आहे आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत जेणेकरून हे सगळं व्यवस्थित बारीक होईल. मिक्सर जारचं झाकण लावायचं आणि हे छान बारीक करून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. छान अशी आपली ही चटणी तयार झाली आहे. ती एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. आता मिक्सर जारमध्ये मी मीठ टाकायचं विसरलेले त्यामुळे आपण ह्या चटणीमध्ये आधी थोडं मीठ टाकून घेणार आहोत आणि ही व्यवस्थित एकदा हलवून घेणार आहोत. हलवून घेतल्यानंतर मी एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं. छान कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी फक्त जिऱ्याची फोडणी टाकते. तुम्हाला आवडत असेल तर जिरी, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी टाकली तरीही चालेल. जिरी छान तडतडून घ्यायची आणि तडतडलेली ही जिरीची फोडणी आपण या चटणीवरती टाकून घेणार आहोत. आता चटणीवरती ही टाकल्यानंतर आपली छान चटणी तयार झाली आहे. ती आपण एका साईडला ठेवणार आहोत आणि आपला जो रवा आहे तो भिजलेला आहे तर तो एकदा हलवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता रवा छान भिजलेला आहे. एकदा हलवून बघायचं. तुम्हाला जर हे मिश्रण दाटसर वाटत असेल
तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीही घालू शकता. तर आता हे मिश्रण छान आहे आप्पे बनवण्यासाठी. तर यामध्ये मी पाणी घातलेलं नाही. आता चवीनुसार मीठ घालायचं. व्यवस्थित एकदा हे छान गोल फिरवून घेणार आहोत. आपण हे फेटून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे. तर इथे मी टोमॅटो आणि कांदाच टाकते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या टाकू शकता, गाजर किसून टाकू शकता, बीट टाकू शकता, स्वीटकॉर्न टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या टाकू शकता. तर आता या भाज्या घातल्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित एकदम मिक्स करून घेणार आहोत. ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्या की आपण आता यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालणार आहोत. तर सोडा घातल्यानंतर आपण हे मिश्रण छान फेटून घेणार आहोत. याने काय होतं, आपल्या आप्प्यांना खूप सुंदर अशी जाळी तयार होते. तर सोडा घालून आपण हे मिश्रण साधारण 1 ते 2 मिनटं एकाच दिशेने छान फिरवून घेणार आहोत. यामुळे यामध्ये छान हवा तयार होते आणि त्यामुळे आपले आप्पे जे छान फुगतात आणि याला छान जाळी येते. तर आधी इकडे मी आप्पे पात्र जे आहे ते छान गरम करायला ठेवलेलं होतं. गॅसची फ्लेम लो ठेवायची. आप्पे पात्र आपलं गरम झालं आहे. तर आता यामध्ये आपण थोडं थोडं तेल सोडून घेणार आहोत. तर चमच्याच्या साहाय्याने हे जे आप्प्यांचे जे साचे आहेत त्यामध्ये सगळ्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. साचा छान गरम झालेला आहे. आता यामध्ये हे जे मिश्रण आहे ते आपण थोडं थोडं घालणार आहोत. पूर्ण भरून घालायचं नाही, कारण हे आप्पे जसे जसे गरम होतात तसे तसे ते अजून फुलून वर येतात. तर सगळं मिश्रण आपण घालून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं, गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून हे साधारण 3 ते 4 मिनटं एका साईडने छान वाफवून घ्यायचे. 3 ते 4 मिनटं झालेत. मी झाकण काढलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते चमच्याच्या साहाय्याने. तुम्ही पाहू शकता हे किती पटकन उलटले जात आहेत. तर हे असे उलटून घ्यायचे. सगळे आप्पे आपण व्यवस्थित उलटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर असा कलर आलेला आहे. छान असे हे खरपूस एका साईडने भाजले गेलेले आहेत. तर आता हे सगळे आप्पे आपण उलटून घेणार आहोत आणि उलटून घेतले की यावरती पुन्हा आपण थोडंसं तेल पसरून घेणार आहोत. आप्पे दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित भाजले जावेत म्हणून आपण थोडं थोडं तेल या भांड्यावरती पुन्हा सोडणार आहोत, जेणेकरून दोन्ही साईडने आप्पे जे आहेत ते आपले खरपूस भाजले जावेत. तर साधारण 2 ते 3 मिनटं पुन्हा आपण दुसऱ्या साईडनेही भाजून घेणार आहोत. एकदा बघायचं की आप्पे छान सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत का. तर आपले आप्पे छान दोन्ही बाजूंनी भाजले गेलेले आहेत. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. जर तुम्हाला असं वाटलं की कडेचे आप्पे छान भाजले गेलेले नाही आहेत पण मधले छान भाजले गेलेत, तर तुम्ही मधले काढून कडेचे असे मध्येही घालू शकता, जेणेकरून मधल्या साईडला गॅसची फ्लेम जास्त असते तर ते आप्पे भाजले जातात. तर मस्त असे हे गरमागरम आप्पे तुम्ही तयार केलेल्या चटणीसोबत किंवा लहान मुलांना टोमॅटो केचप आवडतं त्यासोबत सर्व केले तरीही चालतील. किती सुंदर आणि झटपट बनणारी रेसिपी होती. अगदी पौष्टिक आहे. मुगामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतात, त्यामुळे हा पोटभरीचा नाश्ता तुमच्या लहान मुलांना तर नक्कीच आवडेल. सुंदर असे हे सगळ्या बाजूने भाजले गेलेत आणि याला छान अशी जाळी सुटलेली आहे. गरमागरम असे हे आपले आप्पे तयार झालेले आहेत. तर तुम्हीही असे पौष्टिक असे आप्पे एकदा बनवून पहा. कसे झालेले हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी पौष्टिक अशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.